नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये सूर्य देवतेला दररोज अर्घ्य अर्पण करणं हे विशेष महत्त्वाचं आहे. ऋग्वेदामध्ये असं म्हटलंय की सूर्य आत्मा जगतस्तस्यु, अर्थात सूर्य हा संपूर्ण पृथ्वीवरती आणि जंगम या जगाचा आत्मा आहे. इतर देवतांचं दर्शन आपल्याला सहसा होत नाही, परंतु सूर्यदेव आपल्याला रोज दर्शन देतात आणि म्हणून त्यांना प्रत्यक्ष देवता असं म्हटलं जातं. विष्णू पुराण आणि भगवद्गीतेमध्ये देखील याचं वर्णन आपल्याला आढळतं. भगवान विष्णूच सूर्याच्या रूपानं संपूर्ण ब्रह्मांडाचं पालन करतात. तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी सूर्यदेवतेला जल अर्पण करणं हे अत्यंत शुभ आणि आरोग्यदायी मानलं जातं. दररोज सूर्याला अर्घ्य दिल्यानं कुंडलीतील सूर्याची स्थिती आणि स्थान अधिक मजबूत होऊन त्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये मान सन्मान वाढतो आणि तुमच्या आयुष्यातलं यश वाढतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की सूर्यदेवतेला अर्घ्य देण्याचे काय काय फायदे होतात ते. मित्रांनो, सूर्याला जल अर्पण करणं म्हणजेच आयुर्वेदानुसार एक थेरपी आहे, ज्यामुळे डोळे, त्वचा आणि पचनसंस्था निरोगी राहते. सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये फिरल्यानं व्हिटॅमिन डी मिळतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सूर्याला जल अर्पण केल्यानं मनामध्ये एकाग्रतेची, आत्मविश्वासाची आणि सकारात्मकतेची भावना वाढीस लागते. मानसिक ताण आणि आळस सुद्धा कमी होतो. करिअरमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळतं. सूर्याची उपासना म्हणजेच प्रत्यक्ष भगवान विष्णूंचीच आराधना आहे. रविवारी सूर्यदेवतेचा उपवास आणि ओम नमो नारायण किंवा ओम घृणी सूर्याय नमः याचा जप केल्यानं विष्णुदेवाची कृपा कायम आपल्यावरती राहते. सूर्याला आत्मबल, पिता, राज्य आणि मान सन्मानाचं कारक मानलं जातं. आपल्या कुंडलीमध्ये सूर्य जर मजबूत असेल तर आत्मविश्वास आणि समाजातील प्रतिष्ठा वाढीस लागते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य अर्पण कराल तेव्हा हे मंत्र नेहमी म्हणा. ओम घृणी सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम ही सूर्याय नमः, ओम अकार्य नमः, ओम सावित्रे नमः. अशा पद्धतीनं हे मंत्र म्हणा. ब्राह्ममुहूर्तानंतर स्नान करून तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरा. त्यामध्ये लाल फुलं, अक्षदा म्हणजेच तांदूळ आणि थोडासा गूळ टाका. पूर्व दिशेकडे तोंड करून दोन्ही हातांनी कलश उंचवून धरा आणि हळूहळू मंत्रजाप करत जल अर्पण करा, ज्यामुळे सूर्यकिरणं पाण्यातनं आर पार जाऊन तुमच्या डोळ्यामध्ये परावर्तित होतील. आता सूर्यदेवाला नमस्कार करून दिवसभर सत्य मार्गानं आणि प्रामाणिकपणेनं काम करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश नक्कीच मिळेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सूर्याला अर्घ्य अर्पण करताना या पद्धतीनं आपण करावं, याचा नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.